निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. मुलीचं नाव चंदू चालतं, तुम्हाला मुलीचं नाव मुन्ना चालतं, तुम्हाला मुलीचं नाव सुनील चालतं. तू कशाला बसलास बायकांमध्ये? माझं कन्फ्युजन होतं ना. तुम्हाला एखाद्या मुलीचं नाव प्रसाद का नाही चालत? किती गोड वाटतं बघा ऐकायला. काय ग प्रसाद, कशी आहेस? तुम्ही पण ट्राय करा तुमचं नाव मुलीला ठेवायचं. काय ग संदीप, कशी आहेस? कसं वाटतंय ते? नाही नाही, मुळात ना नावातच प्रॉब्लेम आहे. संदीप नावच घाणेरड आहे, ते बदला तुम्ही आधी. बघा मला ना सांगून गेलेत, म्हणजे नावात काय आहे असं शेख मिया सांगून गेलेत. शेख मिया ना रे, शेक्सपियर सांगून गेले आहे. ते तिकडे आमच्या एरियात शेख मियाच बोलत असतात. नावात काय, नावात काय. पण मीच ती बाई आहे, मीच त्याशी रिक्षा चालवत होते, मी त्यांच्याशी उज्जत घातली जज साहेब. मीच ती रिक्षावाली. म्हणजे तुला भरायचं, तू त्या दिवशी रिक्षा चालवत होतीस? हो, मीच रिक्षा चालवत होती. कसा संसार चालवते माझं मला. जज साहेब बघितलंय काय बोलले? संसार चालवतोय, चोर पकडीला गेलाय. पकडीला गेला? पकडला गेलाय, चोर पकडला गेलाय, संसार चालवतोय अशी बाई बोलली. असा हा माणूस बोला संसार चालवतोय. किती आकांत तांडव करून घेतोयस, कशाला ते? मी बरोबर बोललो, संसार चालवतोय. मला सांगा, संसार पुल्लिंगी की स्त्रीलिंगी? म्हणजे तो संसार की ती संसार? तो संसार. म्हणून मी म्हटलं संसार चालवतोय. जसं संसार चालवतो बरोबर आहे व्याकरण. असं म्हणजे असंच आहे ते. तुला येत नाही व्याकरण, कळलं का? वेगळंच समजायचं. नाही नाही, से सॉरी, से सॉरी, से जोरात सॉरी. असे सॉरी. हा, म्हणजे तुला त्या दिवशी माहिती असेल काय काय झालं ते? सगळं आठवतं जज साहेब, सगळं आठवत. जज साहेब, या नराधमाने त्या दिवशी माझ्यावर अतिप्रसंग केला जज साहेब. अरे तुझ्यावर 10 मिनिटाचा प्रसंग करताना नाकी 9 येतात. काय सांगतो अतिप्रसंग? जज साहेब तुम्हाला सांगतो, ह्याला मी बोललो की कुर्ल्याला जायचंय, तो बोलतो माझा मूड नाही, मला मटका खेळायला जायचंय. अगं बाई परमेश्वरा, अरे दया घना, श्याम सुंदरा राजपुता, हे सगळे इथे बसले, तिथे काय बघतोय? हे काय ऐकते मी आणि मटका खेळायला. जज साहेब ह्याने ना ऐकण्यात गल्लत केली. मी म्हटलं की मला मडकं भरायला जायचं, माझं ना लक्ष्मीपूजनाचं व्रत होतं. जज साहेब खोटं बोललं ना, माझी जीभ झडेल, माझी जीभ. मी मडकं भरायला जायचं होतं, हा बोलतो मटका. जज साहेब तुम्हाला माहिती आहे, याने माझ्यासारख्या अबला नारीला शिवीगाळ केली. अरे तू अबला नारी नाही, गबला नारी आहे. हिने माझ्या कानाखाली मारला. कानाखाली मारला? हा, कान पुल्लिंगी आहे ना, कानाखाली मारला. असं आहे? नाही नाही, तसं नाहीये. कानावर मारला का? कानाखाली ना, खाली बाजू झाली, बाजू काय स्त्रीलिंगी म्हणून कानाखाली मारली, असं आहे ते. काय कानाखाली मार? से सॉरी. से सॉरी. तुझ्यामुळे सगळे लिंगभेद विसरलोय मी. चल बोल. जज साहेब ह्याला व्याकरणातलं लिंग कळत नाही. हा पुरुष आणि स्त्री काय ओळखणार? जज साहेब हा पुरुष आहे. जज साहेब मी सांगतो तुम्हाला, हा पुरुषच आहे. अरे पण तुला का वाटतंय मी पुरुष आहे? अरे तुझ्यात बाई सारखं काय आहे पण नाही, तू पुरुषच आहे. जज साहेब मी तुम्हाला सांगतो, हा पुरुषच आहे. ओके फाईन, म्हणजे मला मिशी आहेत म्हणून मी पुरुष आहे. पुरुषालाच मिशा असतात, अख्ख्या जगात कुणाला पण विचार, पुरुषालाच मिशा असतात. मग तुला मिशी नाही म्हणजे तू बाई आहेस. मी काढून आलोय. मग मी वाढवून आले. पुढच्या तारखेला मी पण वाढून येईल. मग मी पुढच्या तारखेला काढून येईन. तू पण ठेव मिशा, मी पण ठेवतो मिशा. केस जाऊ दे ना यार पुढे. तू काय लावलं? हे बघ, तू मान्य कर मी बाई आहे, नाही तर हे तरी मान्य कर तू पुरुष नाहीयेस. काहीतरी मान्य करा. मीच या बाईवर अत्याचार केला जज साहेब, मला शिक्षा द्या जज साहेब. मला दॅट्स ऑल मी लॉर्ड, दॅट्स ऑल. जाऊ दे, रडू नकोस. आणि पुढच्या वेळी ना रिक्षावाल्यांच्या नादी लागताना जरा जज साहेब बघा हा काय बोलला. जज साहेब आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. मकरंद दादा, धमाल मिश्किली होती. म्हणजे पशा तू वेगळ्या गेटअप मध्ये चांगला दिसतोयस आणि पहिल्यांदाच तू अशा पद्धतीचा गेटअप केलायस आणि मजेशीर होतं.
पहिल्यांदाच चणे खाणारा जज आणि चिवडा खाणारा जज ह्याच्यामुळेही जास्त मजा आली. पण एकंदरीत टायमिंग उत्तम होतं त्यामुळे हे सादरीकरण जास्त भावलं. बहुत बढिया.